स्कोडा कायलॅक घेणं हा माझा बेस्ट डिसिजन मी म्हणू शकतो आजपर्यंतचा. नमस्कार, मी संकल्प चंद्रकांत शेंडे. मी मूळ तळेगाव दाभाड्याचा आहे. मी गारवे स्कोडा तातवडे इथून 1 वर्षापूर्वी स्कोडा कायलॅक घेतली होती. सो परचेस केल्यानंतर ओव्हरऑल माझा फीडबॅक खूप चांगला आहे. स्कोडा कायलॅक घेण्यामागचं खरं कारण म्हणजे ही गाडीवरती मी स्वतः वैयक्तिक काम केलेलं आहे स्कोडाच्या प्लांटमध्ये. आणि पहिल्यापासून आमच्या घरात पोलो असल्यामुळं जे जर्मन बिल्ड क्वालिटी आहे त्याच्यावरती एक विश्वास होता. आणि सेफ्टी तर पहिली प्रायोरिटी आहे आमची. तर कारण आपली फॅमिली फ्रेंड्स असतात तर सेफ्टी पहिली प्रायोरिटी आहे. तर मला वाटतं जर्मन क्वालिटी जी आहे ती सेफ्टीमध्ये नंबर 1ला आहे, हे सर्वांना माहितीच आहे. प्लस लोकांना एक कन्सर्न असतो मायलेजचा, तर गाडी मायलेज पण बऱ्यापैकी चांगला देते. पण हे प्युअरली डिपेंड करतं की गाडीचा ड्रायव्हर कसा आहे किंवा तुम्हाला गाडी कशी चालवायला आवडते. तर ह्याच्यामध्ये दोन्ही ॲस्पेक्ट आहेत. एक म्हणजे जर तुम्ही गाडी खूप व्यवस्थितपणाने चालवली तर तुम्हाला मायलेज भेटेल. प्लस जर तुम्ही एक कार एन्थुसियास्ट असाल आणि तुम्हाला जर कार ड्रायव्हिंग आवडत असेल किंवा थोडंसं रेसिंगचा एक आवड असेल, तर तुम्ही तुमचा पेडल दाबू शकता आणि गाडी रॉकेटसारखी पळते आणि ऑब्व्हियसली मग तुम्हाला मायलेज कमी भेटणार आहे. पण हा चांगला मिक्स आहे. तुम्हाला जर नीट गाडी चालवायची आहे तर मायलेज काढू शकता. जर तुम्हाला गाडी पळवायची असेल तर तुम्ही पळवू देखील शकता. सो तो पण एक या गाडीचा ॲस्पेक्ट चांगला आहे. प्लस ड्रायव्हिंग डायनॅमिक्सच्या बाबतीत जर मी नाही बोललं तर ते चांगलंच आहे. कारण प्रत्येकाला माहिती आहे की जर्मन कार्स किंवा स्कोडा स्पेसिफिकली ड्रायव्हिंगच्या बाबतीत किती चांगली आहे. आणि ओव्हरऑल चांगला प्रोडक्ट आहे जो फर्स्ट टाईम बायरसाठी पण चांगला असू शकतो. मायलेज त्यांच्यासाठी कन्सर्न असेल, बट जसं मी सांगितलं की तुम्ही जर प्रॉपरली त्याला ड्राईव्ह केलं, इंजिनला 2000 RPMच्या खाली ठेवलं तर तुम्हाला बऱ्यापैकी ॲव्हरेज पण भेटू शकतो. कारण फ्यूल आणि या गोष्टी पण मॅटर करतात. सो ते पण तुम्ही जर काळजी घेतली तर मला वाटत नाही काय हरकत आहे. सो ओव्हरऑल हा एक चांगला प्रोडक्ट आहे. आणि जे कस्टमरचं सॅटिस्फॅक्शनसाठी जे काम करतं आहे ब्रँड पण आणि डीलरशिप पण, ते पण एक चांगली गोष्ट आहे. सो तुम्ही नक्कीच कन्सिडर करू शकता कायलॅक घेण्यासाठी. आणि वाटेल तर तुम्ही टेस्ट ड्राईव्ह घ्या, पहिले प्रोडक्ट ट्राय करा आणि त्याच्यानंतर निर्णय घ्या. धन्यवाद. Skoda.